बातमी मराठा आंदोलनासंदर्भातल्या जरांगे पाटलांच्या विधानाची आहे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। मराठा आरक्षणाबाबत कोणतीही बैठक झालेली नाही आणि कोणतेही गुन्हे मागे घेण्यासाठी नकार दिलेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। ज्यामध्ये शासकीय संपत्तीचं नुकसान झालेलं आहे ते गुन्हे मागे घेता येत नसल्याचं सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण आहे। मात्र त्या व्यतिरिक्त संपूर्ण गुन्हे मागे घेतलेले आहेत आणि अधिवेशनात त्याची आकडेवारी सुद्धा दिल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं आहे। तर जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। सरकारनं तसा शब्द दिलेला आहे, नाहीतर सगळ्यात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे। अशी कुठलीही बैठक झालेली नाही, कुठलाही गुन्हा परत घेण्याकरता कुठलाही नकार दिलेला नाही। पहिल्या दिवशीपासून स्पष्ट आहे, ज्यामध्ये शासकीय संपत्तीचा लॉस झालेला आहे ते गुन्हे परत घेता येत नाही हे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। त्याच्या व्यतिरिक्तचे सगळे गुन्हे आम्ही परत घेतो। किंबहुना अधिवेशनामध्ये आकडेवारी दिली आहे की किती गुन्हे परत घेतलेले आहेत। सातत्यानं आंदोलन करून मराठा समाजावरचे अर्ध्यापेक्षाही जास्त गुन्हे मागे घ्यायला लावले। जवळपास 800-850पेक्षा जास्त गुन्हे वापस घ्यायला लावलेत। राहिलेले सुद्धा मी सगळे गुन्हे माघारी घ्यायला लावणार आहे। आणि त्यातलं एक असं आहे की काही गुन्हे जवळपास 60-62 गुन्हे जे येतं ते सुद्धा न्यायालयात प्रलंबित येतं आणि ते पण न्यायालयातून सरकारनंच ती मागणी केली की हे गुन्हे मागं घेण्यात यावेत। ते सुद्धा 100% मागं होणारच आहेत। म्हणजे 80-81 गुन्हे राहिले त्याच्याबद्दलचा विषय विभागीय जी समिती आहे त्यांची, त्या विभागीय समितीनं अहवाल द्यायचा आहे। त्यामुळे विभागीय समितीनं अहवाल दिला की ते पण गुन्हे मागं होणारच आहेत। जरी बातम्या काही अशा जरी आलेल्या असल्या तरीही काय कुणी काय म्हणायचं त्याला, कुणी काय नाराज व्हायची काही गरज नाही, टेन्शन घ्यायची काही गरज नाही। कुणी आपण सरसकट गुन्हे मागं घेणार आहेत हे अंतिम सत्य आणि मी शांत बसणार पण नाही। सरकारने जरी त्यांच्या शब्दापासून बदलले, देवेंद्र फडणवीस साहेब जरी त्या शब्दापासून बदलले तरी मी त्यांना एकालाही बदलू देणार नाही। या राज्यातले सगळे गुन्हे मागं होणार, त्यामुळं कुणीही काही लोड घ्यायची गरज नाही। मी बघतो हे कसं काय मागं घेत नाहीत ते।